तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. सो आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला आपला हॉलचा व्हिडिओ असतो. चला तर मग आज मी घेऊन आली आहे मिशोचे मंगळसूत्र. एकदम मिनिमम, म्हणजे मला रिक्वेस्ट आल्या होत्या, कमेंट आल्या होत्या की जरा मिनिमलमध्ये रेग्युलर यूजसाठी डिझाईन्स आण. सो 3-4 डिझाईन्स अशा मिनिमल आहेत ज्या की तुम्ही रेग्युलर यूजला तुम्ही यूज करू शकता आणि सोन्यासारखे दिसता. एक शॉर्ट मंगळसूत्र आहे, आवडलं म्हणून मी घेतलं. नाही तर शॉर्ट मंगळसूत्र हा काही हॉल नाही आहे. आणि एक तर इतकं सुंदर आहे, ट्रॅडिशनलमध्ये जातं, खूप सुंदर आहे. ती डिझाईन मी लास्टला दाखवेल, नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, खूप सुंदर आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल. चला तर मग स्टार्ट करूया. फॅन्सी मध्ये पण डिझाईन. सो हा पहिलाच फॅन्सी आला माझ्या हातामध्ये. सो हा खूप सुंदर डिझाईन आहे. हे शॉर्ट मध्ये पडतंय. ह्याला कलर्सचे बीड्स आहेत आणि व्हाईट कलर मध्ये. सो खूप सुंदर दिसतंय हे सुद्धा. सो तुम्ही बघू शकता, खूप भारी दिसतंय हे घातल्यानंतर सुद्धा. आणि कलर्सचे बीड्स असल्यामुळे ते अजून उठून येत आहे आणि व्हाईट पण यूज केले. सो खूप भारी आहे. ह्याचा जो क्लोज रूप आहे तो मी बाजूला टॅग करते आणि प्राइजेस जे आहेत ते खाली तुम्हाला दिसतीलच. सो तुम्ही नक्की घेऊ शकता आणि ह्याच्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. खूप सुंदर हे मंगळसूत्र, मला फार आवडलं. हे सुद्धा फॅन्सीमध्ये मोडतं आणि छान आहे. कसं वाटतंय तुम्ही पण सांगा. त्यानंतर ओके, हे पण आहे छान. हे पण फॅन्सीमध्ये मोडतंय, शॉर्टच आहे हे सुद्धा. सो ह्याचं जे पेंडंट आहे ना ते खूप सुंदर आहे आणि ह्याचं तुम्ही लॉंग करून घेतलं ना ते पण फार छान दिसणार आहे. म्हणजे हे पोत अशी सेपरेट भेटते. 80 रुपये 70 रुपीजला मार्केटमध्ये मिळते. सो खूप सुंदर दिसते. फक्त तुम्हाला हे फासे काढून त्याच्या जागी ती पोत लावायची. खूप सुंदर वाटतात हे. आणि ह्याचं जे पेंडंट आहे ना खूप सुंदर आहे, खूप. आणि क्वालिटी वाईज पण खूप सुंदर आहे. प्राईसच्या मानाने सगळ्या डिझाईन्स खूप भारी आहेत. नक्की तुम्ही घेऊ शकता, खूप भारी आहे हे सुद्धा. त्यानंतर हातात आलंय ओके, हे सुद्धा खूप. आता हे मिनिमल आहे, जे मला रिक्वेस्ट आली होती मंगळसूत्र म्हणजे मिनिमल डिझाईनमध्ये मिनिमम असं काहीतरी गोल्डन हवं आहे. सो हे खूप सुंदर आहे. ह्याच्या वाट्या खूप सुंदर आहेत. हे पण 18 इंच आहे. शॉर्ट नाही आहे पण एकदम लॉंग पण नाही आहे. सो 18 इंच आहे. काही नाही, फक्त काळी पोत आणि वाट्या. खूप सुंदर आहे दिसायला आणि क्वालिटी वाईज पण टॉप नॉच आहे. बघा, फक्त वाट्या गोल्डन आहेत पण ह्याच्या वाट्या फार सुंदर आहेत. तसे नाजूक नाजूक आहे. ज्याला असं भरगतचं आवडत नाही ते असं घालू शकतं नक्कीच. सो तुम्हाला नक्की आवडेल. हे सुद्धा फार भारी दिसतंय. हे लॉंग आहे, थोडंसं गोल्डन आहे आता ह्याच्यामध्ये. ह्याच्या रिक्वेस्ट होती म्हणून मी आणलेले आहेत. म्हणजे मला इंस्टाग्रामला रिक्वेस्ट पडल्यात की असं काहीतरी दाखव. सो मी हा आणलेला आहे. सो हे असं आहे सिम्पल. थोडंसं गोल्डन बीड्स आहेत मध्ये मध्ये आणि ही गोल्डन वाटी. आणि अगदी सोन्यासारखं दिसतं, अगदी म्हणजे खूप सोन्यासारखं दिसतं. असं लखकतं पण नाही आणि असं लाल लाल पण दिसत नाही. आता टेम्पलचं जास्त रेड रेड येतं. सो तेही नाही कारण टेम्पल जर रेड रेड घेतलं ना तर ते ॲक्च्युअल खोटं वाटतं. पण हे बघा, खूप सुंदर आहे हे. म्हणजे गोल्डचंच वाटतंय, एकदम गोल्ड. हे तुम्ही रेग्युलर यूजला पण घालू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त पाणी लावून द्यायचं नाही आहे. रात्री वगैरे काढायचं झोपताना, फक्त पाणी लावून द्यायचं नाही. नाही तर खूप सुंदर आहे. पाणी लागलं ना, इधर तुम्ही सेंट जो मारता, परफ्युम्स मारता किंवा बॉडी स्प्रे मारता, ते फक्त ज्वेलरीला लागून द्यायचं नाही. कारण नाही तर मग ज्वेलरी तुमची जास्त दिवस टिकते, म्हणजे त्याचा कलर फेड होत नाही. पण जेव्हा हे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं ना, सेंट किंवा परफ्युम्स किंवा ड्यू ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये आले ना की नक्कीच तुमचं जी ज्वेलरी आहे ना ही अशीवाली ती खराब होते, त्याचा कलर फेड व्हायला सुरुवात होतो. सो ही कायम टिप लक्षात ठेवायची. किंवा मग आधी डिओ मारून घ्यायचा आणि नंतर मग ज्वेलरी घालायची, असं करायचं. ओके, हा जरा ट्रॅडिशनल पॅटर्न आहे. जी आधीच्या काळात अशी नेकला पोत घालायची अशी जाड ह्याच्यामध्ये, तसा पॅटर्न आहे हा. सो जेव्हा तुमचं नऊवारी वगैरे घालायचा प्लॅन असेल तर हे नक्की तुम्ही घालू शकता. हे जरा मिनिमल आहे. हे 3 पदरी आहे. 3 पदरी असल्यामुळे हे छान दिसतं असं नेकला सुद्धा. ह्याच्यामध्ये पान पण येतं एक छानवालं, ते पण मी नक्की आणेल नंतर कधी. आता मी लवकर मंगळसूत्र हॉल करणार नाही कारण रिसेंटलीच आपले खूप सारे त्याच्यात हॉल आले, त्याच्यामुळं
पण हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता म्हणून मी करते. त्यानंतर ओके, हा पण गोल्डन आहे, हाही खूप सुंदर पॅटर्न आहे. हा फुल गोल्डमध्ये आहे आणि एकदम नाजूक आहे. एकदम म्हणजे तुम्ही असं फंक्शनला जायचं आहे तुम्हाला, म्हणजे सत्यनारायण असो, कोणाची हळद असो, तर त्याच्यासाठी तुम्ही एकदम मिनिमल तुम्हाला गेटअप करायचं असेल तर ओनली दिस खूप छान दिसेल. हे चेन, ब्लॅक बीड्स आणि मंगळसूत्र असं गोल्ड एकदम आणि अगदी सोन्यासारखं दिसतंय. क्वालिटीसुद्धा मी ओढतीये, काहीही तुटणार नाही आहे. क्वालिटीसुद्धा टॉप नॉच आहे. सो खूप भारी दिसतं हे. त्यानंतर हे सुद्धा गोल्डन आहे, फक्त हे जरा जाडमध्ये, ते जरा मिनिमल होतं. आत्ताचं मिनिमल होतं म्हणजे कमी जाड होतं आणि हेच जास्त जाड आहे. सो असं काहीतरी. मी परत तेच म्हणेन, हे फंक्शनला खूप छान दिसेल, खूप भारी दिसेल. नक्की तुम्ही घालू शकता. वाटा सेम आहेत दोन्हीच्या, फक्त बाजूची जी पोत आहे ती वेगळी आहे. भारी आहे. हे एक छोटं MS आहे. ह्याला अमेरिकन डायमंड्स आहेत. वाट्यांना जे आहेत ते अमेरिकन डायमंड्स आहेत आणि मध्ये गोल्डन आणि ब्लॅक बीड्स दिलेले आहेत. गोल्डन पोत आणि ब्लॅक बीड्स. सो हेही खूप सुंदर दिसतंय, खूप भारी दिसतंय. मला व्हिडिओमध्ये कळतच असेल की कशी क्वालिटी आली जवळून. सो खूप भारी दिसतंय. आणि ह्या वाट्यांमुळे मी खरं हे घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण वाट्या खूप सुंदर आहेत. अमेरिकन डायमंड्स आहेत ह्याच्यामध्ये वाट्यांमध्ये आणि खाली असे हे दिले झुमका टाईप छोटे छोटे असे डायमंड्स दिलेत. खूप भारी दिसतंय हे सुद्धा. मिनिमल असं आणि गोल्डन आणि काठपदरवर जर घालायचं असेल तर हे एकदम उठून येणारं मंगळसूत्र आहे. त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट हेच ते मंगळसूत्र जे की मला फार आवडलेलं. खूप भारी आहे, वेट वाईज सुद्धा आणि ट्रॅडिशनल लुक आहे थोडासा. तुम्ही परत छोट्या मोठ्या, मी म्हणेल की छोट्या मोठ्या फंक्शनला तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता. हे असं आहे, खूप सुंदर आहे आणि हे घातल्यावर पण खूप सुंदर दिसतं. साडीवरती हे छान जाणार आहे बघा. अरे हे ड्रेसवरती घातलंय पण साडीवरती पण फार उठून येते. हे जरासं टेम्पल लुक आहे पण खूप सुंदर वाटतंय, मला फार आवडलं हे. आणि जरासं हे कॉस्टली, आय गेस 300च्या आसपास आहे. हे खूप छान आहे पण मला फार आवडले हे. आणि ह्याला मॅचिंग असे इयरिंग्स आहेत, सेम याला मॅचिंग असे इयरिंग्स आहेत. इयरिंग्स नाही घालणार मी सहसा, पण हे खूप सुंदर आहे, मला फार आवडले आणि मी ठेवून घेते असं मी डिसिजन घेतलेला आहे. सो बघूयात, पण फार आवडलंय मला हे. हे बघा खूप सुंदर आहे हे. वाट्या मला फार आवडल्या. वाट्या नाही आहेत ह्या, कोहिरीची पेंडंट आहे. सो खूप भारी दिसतंय, खूप भारी दिसतंय. म्हणजे शब्द किती पण वापरला तरी कमी पडेल, पण खूप भारी दिसतंय. आणि लास्ट बट हे अजून एक आहे. हे 2-3 दिवसापूर्वी रिसीव झालं पण मी विसरले आत्ता काढायचं. सो हे बघा, ह्याच्या वाट्या हे फार सुंदर आहे. मी जसं म्हणलं की तुम्ही पोत चेंज करून घातलं ना तर खूप सुंदर दिसणार आहे. हे सुद्धा खूप भारी दिसणार आहे आणि ह्याच्यात सुद्धा डायमंडचा लुक दिलेला आहे. डायमंड नाही आहे पण डायमंडचा लुक दिलेला आहे. वाट्या फार सुंदर आहेत ह्याच्या. नक्की तुम्ही जाऊ शकता या ज्वेलरीसाठी, या मंगळसूत्रांसाठी. क्वालिटी खरंच खूप छान आहे, अफोर्डेबल आहे. चला तर मग मला अजून एक रिक्वेस्ट आली आहे की विक्टोरियन मंगळसूत्रासाठी पण ज्या डिझाईन्स आहेत ना त्या फारशा मला अजून काही आवडलेल्या नाहीत. बघू, अपडेटेड व्हर्जन्स जेव्हा मिशोचे असतात म्हणजे वेंडर्स अपलोड करतात तेव्हा मी नक्की मागवेल. आणि विक्टोरियन मंगळसूत्र सध्या तरी ट्रेंडला आहेच, सो नक्की मी ते आणेलच. उद्या आपला व्लॉग येणार नाही,
संडे आहे, आय नो. पार्सल्स हॉल्सचे जे असतात ना ते कम्प्लिटली रिसिव्हच नाही झाले. खरं तर उद्याचा ब्लॉग काश्मीरी इयरिंग्सचा होता, पण तो काही आला. 2च पेअर आले, जो की मी हा एक घातला आहे आणि अजून एक आहे, बाकी आलेच नाही आहेत. सो होप सो तो आता नेक्स्ट सॅटर्डेला जाईल आणि संडेला मग बघूयात आपण काय अजून मला इनोव्हेटिव्ह आणता येईल. चला तर मग जर तुम्हाला कुठला हॉल बघायचा आहे नेक्स्टवाला ते मला नक्की सांगा. नेक्स्टवाला तर आपला काश्मीरी इयरिंग्सचा येईल, तो ट्रेंडमध्ये इयरिंग्स आहेत म्हणून. आणि संडेचा तुम्हाला कुठला बघायला आवडेल नक्की मला सांगा ह्या कमेंट सेक्शनमध्ये, जेणेकरून पार्सल्स मी मागवेल आणि संडेला नक्की तो ब्लॉग येईल. चला तर मग तुम्हाला आजच्या डिझाईनमधली कुठली डिझाईन आवडली ते पण मला सांगा. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि डेली ब्लॉगला सुद्धा माझ्या प्रेम द्या तेवढंच. माझ्या काही चुका असतील तर त्याही मला सांगाल. चला तर मग भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला भेटूयात. बाय, टेक केअर.